तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये जर असे फळं होत असतील आणि असे छद्र जर तुमच्या फळाला झाले असतील आणि मित्रांनो तुमचे पानं पण असे झाले असतील, पिवळे झाले असतील, तर मित्रांनो तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये टुटा ॲब्सोल्यूटचा प्रकोप जो आहे तो झालेला आहे. त्याला मित्रांनो अमेरिकन लीफ मायनर किंवा अमेरिकन लीफ बोरर बी जे आहे ते म्हणतात. मला कंट्रोल कसं करायचं मित्रांनो, तुम्ही सर्वात पहिले तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये फेरामेन ट्रॅप, वोटाट्री ट्रॅप, तर मित्रांनो तुम्ही पाणीवाले ट्रॅप पण जे आहे ते अलग अलग लावू शकता. किंवा हे बघा आम्ही एक ट्रॅप इथं लावलेला आहे, ते तुम्हाला दिसत असेल, हे बघा. आणि मित्रांनो त्या ट्रॅपमध्ये जे आहे ते एक लुअर येते, ते लुअर जे आहे ते चॉकलेट सारखी असते, ती पण तुम्ही जे आहे ते हे अट्रॅक्ट करण्यासाठी जे आहे ते लावू शकता. टुटा ॲब्सोल्यूटाची लाईफ सायकल मित्रांनो पहिले पतंग असते, नंतर ती पतंग जी आहे ती अंडे टाकते, नंतर मित्रांनो लार्वा निघते ज्याला की आपण अळी म्हणतो. आणि अळी जे आहे ते मित्रांनो या फळांच्या अंदर पानांवर जे आहे ते फिरत असते आणि पानांना आणि आपल्या फळांना जे आहे ते पूर्ण प्रकारे डॅमेज करत असते. तर मित्रांनो ती अळी कोशावस्थामध्ये जाते आणि नंतर पतंग निघते. मित्रांनो हिची जी आहे ते 35 दिवसाची लाईफ सायकल जी आहे ती असते. आणि मित्रांनो थंडीच्या महिन्यामध्ये खूप जास्त परेशान जी ही अळी जी आहे ती शेतकऱ्यांना करत असते. यामध्ये मित्रांनो तुम्ही बायोलॉजिकल कंट्रोल पण याला जे आहे ते करू शकता आणि केमिकल कंट्रोलने पण ही अळी जी आहे ती पूर्ण प्रकारे खतम करू शकता. मित्रांनो अळी पहिले पानावर येते, पानावर आल्यानंतर ती मित्रांनो आपल्या फळामध्ये जाते. तर मित्रांनो पानावर आल्या आल्या ज्या अळीला जे आहे ते कंट्रोल करा आणि तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटला जे आहे ते सुरक्षित ठेवा.